जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद जय हिंद जय हिंद जय जयकार हुतात्मा राजगुरू यांचा जय जयकार जय हिंद जय भारत। आज आपण या ठिकाणी क्रांतीवीर राजगुरू मित्र मंडळ या ठिकाणी आहोत। कसबा पेठ असं हे ठिकाण आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये क्रांतीवीर राजगुरू यांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांची 118वी जयंती या ठिकाणी कसबा पेठ मध्ये साजरी करत आहोत। राजगुरू म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यातील जो तालुका आहे राजगुरुनगर, त्या तालुक्याचं नाव शहीद राजगुरू यांच्यावरूनच पडलेलं आहे। मूळचे ते त्या गावचे होते आणि भगतसिंग आणि अनेक क्रांतीवीर होते। त्या क्रांतीवीर सोबत त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। या ठिकाणी हे मंडळ आहे, त्यांच्याच नावाचं मंडळ आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर काय सांगाल, हे मंडळाची स्थापना कधी झाली? मंडळाविषयी स्थापना 1969 साली झाली, पण ही जयंती आम्ही त्या दिवसापासून दरवर्षीप्रमाणे राजगुरूंचं स्मरण करून आम्ही ही जयंती साजरी करत असतो। दरवर्षी हुतात्मा दिन पण साजरा करतो। मंडळाच्या माध्यमातून जेवढे काय होतील तेवढे उत्सव आम्ही साजरे करतो। मुळातच या नावाचा आम्हाला अभिमान आहे। मी स्वतः अध्यक्ष असलो तरी सुद्धा मला या नावातच खूप मोठी ताकद आहे की या नावामुळे आम्हाला एक काम करण्याची उर्मी होते आणि काम करण्याची ऊर्जा मिळून आम्ही सर्वजण प्रत्येक गोष्टीत काय काय जनमानसांची जी कामे असतात ती साध्य करण्याचे काम करतो। तर खरं तर आपण बघतो की हुतात्मा राजगुरू यांची जयंती मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात साजरी होते आणि मोठमोठ्या प्रमाणात होते। परंतु या ठिकाणी येण्याचं कारण असं की जे सामान्य लोक आहेत, खरं ते देशभक्त आहेत। कारण लोकांची सेवा करून कोणी रिक्षा चालवतं, कोणी दुकान चालवतं, कोणी वडापावची गाडी चालवत असेल किंवा सामान्य नागरिक आहे कुठे नोकरी काम धंदा करत असतील, खरं ते देशभक्त आहेत। कारण या सामान्य लोकांनी देशभक्ती जपली म्हणून आपला देश सुरक्षित आहे आणि आपला देश अखंड आहे। कारण यांच्या मेहनतीमुळे आहे। कोण हातगाडी चालवतो, कोण काही साधारण कामे करतात। परंतु आपण बघतोय की जे भारताचे नेते आहेत, जे पुढारी आहेत, ते दिखाव्याला अशा जयंत्या साजरे करतात आणि पुढे जाऊन नेता बनतात, मंत्री बनतात आणि मंत्री बनल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अब्जो करोडो रुपयाचा घोटाळा करतात। परंतु हे सामान्य जे लोक आहेत ते खरं आपल्या देशभक्त आहेत। कारण स्वतःच्या मेहनतीवर स्वतःचं कुटुंब चालवणं आणि समाजामध्ये देशाच्या बाबतीत आदर्श निर्माण करून देणं हे त्यांचं काम आहे। काय सांगाल आजच्या जयंतीनिमित्त? बघा, हुतात्मा राजगुरू याचं वय जर बघितलं तर आजची जी जेनजी आहे त्या वयात असताना हुतात्मा राजगुरूंनी ब्रिटिशांना ललकारलेलं आहे। तर त्या वयातलं रक्त हे देशासाठी कसं भिडतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि आम्ही त्यांच्या पराक्रमामुळे आमच्या मंडळाला नाव दिलं हे हुतात्मा राजगुरू। त्यांची जयंती का करतो आम्ही, तर त्यांच्या बलिदानामुळे त्यांचं काम आणि त्यांचं कर्तृत्व जागं झालं। तुम्ही जन्मला कधी काय, कधी त्याला महत्व नसतं, जेव्हा तुम्ही करता काय याच्यावरती तुमची जयंती ठरते। तर ते असे ज्यांनी पराक्रम केलाय अशा व्यक्तीचं आमच्या अध्यक्षांना ते नाव ठेवशी वाटणं आणि ते आज जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून झालेत, आमचे छोटे भाऊ जेव्हा देवेंद्र भाऊ लोकप्रतिनिधी म्हणून झालेत, तर राजगुरूंना अपेक्षा असलेलं जे स्वराज्य आहे की लोकांचे प्रश्न छोटे छोटे त्यांच्या कागदपत्रांपासून खड्ड्यांपासून ट्रॅफिक पर्यंत याच्यावरती भिडणारा हुतात्मा राजगुरूंच्या प्रेरणेने काम करणारा माणूस आज त्या मंडळाचा अध्यक्ष आहे आणि इथला नगरसेवक आहे। हे एकंदर देशभक्त नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे। कोणी बडा नेता नाही किंवा
कोणी मोठा बडा अधिकारी नेता आणायची गरज नाहीये. मी तुम्हाला काय म्हटलं, आमचा भाऊ जो आहे त्यांनी सामान्यांचे प्रश्न, आता मला सांगा, कुणाला मंडळाचं नाव राजगुरू ठेवूशी वाटतं, कुणाला मंडळाचं नाव भगतसिंग ठेवूशी वाटतं. तर मनात देशभक्ती होती म्हणूनच, आणि त्यांचं नाव घेतल्यामुळं आज आमचे माणूस जो आहे, जो अध्यक्ष होता, कार्यकर्ता, तो आज नगरसेवक झाला. ही ताकद लोकांनी दिली, कारण की हुतात्मा राजगुरूंना घेऊन प्रेरणा मानून यांनी गेली अनेक वर्ष या प्रभागात काम केलं. तुम्हाला काय वाटतं की राजगुरू यांची प्रेरणा घेऊन देशातले कोणते कोणते काम आहे जे आपण सोडवले गेले पाहिजे, जे लोकांचे प्रश्न आहेत? आता जे देशात चालू आहे जेएनजी बद्दल येते, जी फालतू जेएनजी चालू आहे आणि जो फालतूपणा चाललेला आहे त्या जेएनजीच्या नावाखाली आणि तरुणांना भडकवण्याची जी कामं चालू आहे, त्याच्यापेक्षा आहे ना पहिले स्वतःच्या तरुणांनी स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं. शिक्षण करूनच मोठा माणूस होतो, असं कोणालाही मोठा होता येत नाही. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगू का, जे काही म्हणजे पक्षीय राजकारण सगळ्यांचं चालू आहे ते चालूच राहील, पण त्याच्यात तरुणांनी न पडता स्वतःचं स्थान निर्माण करावं, एवढीच अपेक्षा आहे आजच्या तरुणांकडून. धन्यवाद. तर अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने साधी पद्धत जरी असली तरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हुतात्मा शहीद राजगुरू यांची 118वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. तुम्हा सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि आपण कोणत्या शहरातून, कोणत्या तालुक्यातून कमेंट करत आहात, प्रतिक्रिया देत आहात, ते सुद्धा लिहा. जय भारत, जय हिंद. धन्यवाद. वा. तुमचा नंबर